नर्मदे हर. अध्याय 13वा. 21 कल्पकथानक वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. एवं भगवतो पुण्य स्तुतास मुनी पंगवे चिन्मयामास सर्वेषां दास्यामी वरमुक्तमं. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, या प्रकारे श्रेष्ठ मुनींनी स्तुती केलेली प्रणयदायिनी भगवतीने विचार केला की मी या सर्वांना उत्तम वर देईन. त्यानंतर रात्री झोपलेल्या त्या ऋषींना जागवून त्या सुहास्य वदना देवीने प्रत्येक ऋषीला स्वप्नात दर्शन दिले. त्यानंतर अर्धरात्रीचा जलामध्ये निर्मळ शुद्ध वस्त्रयुक्त दिव्य मालांनी विभूषित छत्रधारी पद्मराग मणीने सुशोभित सुंदर मध्यभागवाली ती देवी त्या ऋषींना प्रत्येकाला म्हणाली, घाबरू नका. भूक आदी भय सोडून तुम्ही माझ्याजवळ निवास करा. असे त्या महर्षींना स्वप्नावस्थेत सांगून ती स्वजलात प्रवेश करून अदृश्य झाली. त्यानंतर प्रातःकाली ऋषीमुनी आनंदाने एकमेकांना सांगू लागले, जसे ऐकले होते त्याप्रमाणे आम्हाला त्या परमदेवीचे स्वप्नात दर्शन झाले. तिने आम्हाला त्वरित अभय व सिद्धी प्रदान केली. त्या श्री नर्मदाचे दर्शन परमश्रेष्ठ आहे. दुसऱ्या दिवशी हे राजा सर्व ऋषींनी सपरिवार आपल्या आश्रमाजवळ सुंदर मासे पाहिले. ते मासे पाहून आश्चर्यचकित झालेल्या ऋषींनी हव्य कव्याने देवाचे पूजन केले. महादेवीच्या कृपेने ते मासे पाहून पुत्र, स्त्री व अनुचरासहित वेगवेगळ्या व्यवहाराचे आचरण करू लागले. याप्रमाणे दररोज आश्रमात भरपूर मासे पाहून ते ब्राह्मण विस्मित झाले. युधिष्ठिर तपस्वीच्या आश्रमाच्या द्वारात खूप पुष्टांगी पाठीण नावाचे मृत मासे पाहिले तेव्हा श्री नर्मदा तीरावर राहणाऱ्या सर्व ऋषींनी धष्टपुष्ट होऊन तहान भुकेचे भय सोडून दिले. हे भरतवंशोत्पन्न राजा, ते नर्मदा तटावर जप तप करत बसले. पितृगण व देवाची पूजा करत निरंतर जप करणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणांमुळे ती श्रेष्ठ नदी आकाशातील ग्रह ताऱ्याप्रमाणे शोभायमान दिसत होती. तेथे वेद पारंगत त्यात अनेक परम तेजस्वी ब्राह्मणांद्वारे धर्मदान करणारी श्री नर्मदा प्रथम क्रमशः विभाग वाली झाली. श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या 10 करोड ऋषींद्वारा यज्ञोपवीत तसेच शुभ अक्षसूत्रांनी विभागलेली वेगवेगळ्या अंगाची मनुष्याला सर्व सुख देणारी ही नर्मदा आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, ही समुद्रगामिनी दोन्ही तटावर महापुण्यदायिनी आहे. नक्षत्रांनी जशी रात्र तशी अलग अलग विशाल मंदिरांनी व वाळू मिश्रित मातीच्या शिवलिंगांनी ही नदी शोभिवंत दिसते. अशा प्रकारे ते ऋषी देव पितरांचे तर्पण करत प्रलयापर्यंत नर्मदा तटावर राहिले. हे भारत, त्यानंतर 100 वर्षाहून अधिक काळ व्यतीत झाल्यावर अर्धरात्री विजांच्या समूहाप्रमाणे कांती असलेली सर्परूप यज्ञोपवीत घातलेली त्रिशूळधारी सुंदर कन्या पाण्याबाहेर येऊन त्या ऋषींना म्हणाली, मुनी, स्वयंभू अशा माझ्या पुत्र स्त्रियासह तुम्ही प्रवेश केल्यास तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. त्यांची जी इच्छा असेल ती इच्छा मी पूर्ण करेल. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकर सर्व श्रेष्ठ देवतांनाही तिथे घेऊन जाईन. मी प्रसन्न होऊन सर्व वर देणारी आहे. तुम्ही सर्व प्राणायामद्वारा सतर्क राहून माझ्यात प्रवेश करा. पुत्र स्त्रियांसह आश्रम सोडून माझ्यात त्वरित प्रवेश करा. वेळ घालवू नका. हा प्रलयकाल उपस्थित झाला आहे. सर्व भूतांच्या भयंकर दाह रूपात संहार उपस्थित झाला आहे. प्रथम महाभयंकर प्रलयात मी एकटीच होते. उर्वरित नद्या आणि समुद्र सर्व नष्ट झाले. भगवान श्री शंकराच्या वरदानामुळे मी नष्ट झाले नाही. ब्राह्मण, ते भगवान श्री शंकर अमृत रूप, नित्य, एकसर, प्रकाशमान, स्थिर, सर्व समर्थ, सनातन आणि अविकारी आहेत. पूजित तसेच प्रार्थित असे ते काय देत नाहीत. हे ऋषींना सांगून सर्व रूप यज्ञोपवीत घातलेल्या त्या त्रिशूळधारी श्री नर्मदेने पुन्हा जलाशयात प्रवेश केला. हे वचन ऐकून विस्मय चित्त ऋषी मला नमस्कार करून पुन्हा पुन्हा क्षमा मागत म्हणाले, हे मुनी, घर सोडून तुमच्या आश्रमात निवास करताना केलेला सर्व अपराध क्षमा करा. सर्व सोडून शिष्य बांधवांसह त्या उत्तर व्रतधारी महात्म्यांनी एकाक्षरी ब्रह्म ओम जप करत, हृदयात श्री महेश्वराचे चिंतन करत, मंत्रांनी पवित्र जलात स्नान करून
सपक्ष पर्वतासम संपूर्ण दिशांना पवित्र करत कुश हातात घेऊन अग्निसह श्री नर्मदा जलात प्रवेश केला. हे राजेंद्र, ते सर्व सोडून गेल्यावर मी तिथे एकटाच श्री शंकराला प्राप्त करून त्याचे व श्री नर्मदा देवीचे पूजन करीत राहिलो. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्री ब्रह्मदेवाच्या कृपेने श्री नर्मदासह मी मायूर आदी कल्पांचा अनुभव घेतला. ह्याची पूर्वकालीन स्थिती मी जन्मापासून आजपर्यंत जाणू शकलो नाही. ही निश्चितच श्री शंकराची इला नावाची कलाशक्ती आहे. ही नर्मदा सर्व पापांचा विनाश करणारी, संसारातून तारणारी आहे. पांडुनंदन, प्राचीन 14 कल्पात ही नष्ट झाली नाही. जसे देवाने मला सांगितले तसे मी तुम्हाला सांगतो. प्रथम कापिल, द्वितीय प्राजपत्य, ब्राह्म, सौम्य, सावित्र, बृहस्पत्य, प्रभासक, महेंद्र, अग्निकल्प, जयंत, मारुत, वैष्णव, बहुरूप व ज्योतिष या माझ्याद्वारे सांगितलेल्या 14 कल्पात श्री नर्मदा नष्ट झाली नाही. 15वे मायूर, 16वे कौर्म्य, बक, मात्स्य, पाद्म्य, वटवकल्प आणि हे भारत या समयी चालू असलेले 21वे वाराह कल्प. मायूर आदी 7 कल्प माझे श्री रेवासह व्यतीत झालेत. हे नृपश्रेष्ठ, श्री शिवांगोत्पन्न श्री नर्मदाचे 21 कल्प मी पाहिलेत. हे सर्व मी तुम्हाला सांगितले. आता अजून मी काय सांगू. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील 21 कल्पकथानक वर्णन नावाचा 13वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. अध्याय 14वा. कालरात्री कुत जगत संहार वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. ततस्य ऋषयः सर्वे महाभागास्तपोधना गतास्तु परमं लोकं ततः किं जातमद्भुतम. राजा युधिष्ठिरांना विचारले. त्यानंतर हे महाभाग्यशाली तपोधन ऋषी परम लोकात गेले. मग आश्चर्यचकित काय घडले ते सांगावे. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले. श्री नर्मदा तटावर निवास करणारे ते ऋषी निघून गेल्यावर सर्व जीवाचा भयंकर संहार होऊ लागला. कैलास शिखरावर विराजमान सनातन देव श्री सदाशिवाची श्री ब्रह्मदेव आदी देवांनी ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेदांच्या मंत्रांनी स्तुती करू लागले. हे देव, सहस्र युग संसार न क्षम काळ व्यतीत झाला आहे. आता सुरासुर व मनुष्यासह या जगाचा संहार करावा. माझ्या रूपाचा आश्रय घेऊन तू प्रथम हे निर्माण केलेस आणि वैष्णव शक्तीच्या आश्रयाने तू त्यांचे पालन केलेस. एकच पूर्ण मूर्ती ब्राह्मी, शैवी, वैष्णवीच्या 3 रूपात विभागली आहे. हे महेश्वर, सृष्टी संहार व रक्षणार्थ हे करणे उचित आहे. या प्रकारे भगवान श्री विष्णूचे परमिष्ट वचन ऐकून गणपरिवारासहित श्री ब्रह्म, विष्णू तसेच उमादेवीसह नीललोहित सर्वव्यापी भगवान श्री रुद्राने सप्तलोकाचे भेदन करून भूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत आणि त्यापेक्षाही परब्रह्मांडाचे भेदन करून शैवपदा प्रवेश केला. तिथे वायू, आकाश, अग्नी आणि भूतल नव्हते. जिथे उमादेवीसह श्री शंकर असतात तिथे हे राजा सूर्य, ग्रह, नक्षत्र, दिशा, लोकपाल व सुख दुःख हे नव्हते. कवी ज्याला ब्रह्मरूप आणि विद्वान ज्याला शिवपद म्हणतात, अन्य त्यास क्षेत्रज्ञ ईश सुद्धा संबोधन देतात. सांख्याचार्य त्यांचे खरोखर आदी मोक्ष स्वरूप वर्णन करतात. त्याला कोणी ब्रह्मादी सर्व स्वरूप, ईशान, अजन्म तसेच सर्वात प्राचीन म्हणतात. त्याला एक रूपने अनेक रूपवाला म्हणूनही व्यक्त करतात. त्याला रूपरहित, आद्य आणि त्याही पलीकडे अविकारी, अनिवासी वर्णितात. अवर्ण, अर्थ, स्वरूप, नाम, गोत्र रहित त्याला कवी तुरीय पदस्थान म्हणतात. त्याला ध्यान, अर्थ आणि विज्ञान स्वरूप, परम सूक्ष्म, सर्वस्थित, सर्वश्रेष्ठ, सर्वांचा स्वामी संबोधितात. ते सर्व भगवान श्री शंकराला प्राप्त करून त्याच्यात मिसळून एकरूप होतात. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात ते पूर्ण जगाचे पालन करतात. प्रभू श्री रुद्र रूपात सर्व जगाचा संहार करतात. श्री विष्णू रूपात पालन करतात आणि श्री ब्रह्मदेवाच्या रूपात सृष्टी निर्माण करतात. श्री महेश्वर कालरूप होऊन प्रकृतीशी संयुक्त होतात. विष्णू रूपवाली महामाया त्यांच्या सन्निध वसते, जिला श्रेष्ठ, बुद्धिमान, तज्ञ पदार्थाची प्रकृती म्हणतात. पुरुष प्रकृती रूपात कारण स्वरूप परमेश्वरच आहे.
त्यापासूनच हे सर्व चराचर जग उत्पन्न झाले. प्रलय काळात उपस्थित झाल्यास हे सर्व त्यात विलीन होते. मग भग आणि लिंग चिन्हात संपूर्ण जग भगवान व्याप्त आहे. भगरूपी भगवान श्री विष्णू आहेत, तर लिंगरूप भगवान श्री शंकर आहेत. संपूर्ण जगात हे प्रकाशमान आहे. भुवः आदी लोकात तेच वर्णन आहे. सर्व जीवात ते प्रविष्ट आहेत, त्यामुळे त्यांचे भवरूप भगवान श्री विष्णू म्हणून स्मरण होते. सर्व देव रूप तो महान देव सर्व व्याप्त असल्यामुळे श्री विष्णू म्हणून संबोधितात. सर्व प्रकाशित करणारा शिवाय सर्वत्र प्रवेश करणारा म्हणून त्याला भग अशी कीर्ती मिळाली आहे. ब्रह्मादीपासून स्तंभापर्यंत सर्व जग ज्यात लीन होते, अर्थात एक भावरूप होते, म्हणून वेदवान त्याला लिंग असे व्यक्त करतात. तेव्हा महादेव श्री शंकराने एकाच जवळच बसलेल्या देवीला म्हटले, हे सुंदरी, आता सर्व जगाचा संहार कर, विलंब करू नकोस. श्वेत चक्र किरणासम तुझ्यातील निर्मळ रूपाचा त्याग कर. रौद्र रूप धारण करून त्या चराचरात जगाचा संहार कर. भयंकर कणांनी युक्त होऊन हे संपूर्ण जीवलोक भक्षण कर. हे कमलनेत्री, त्यानंतर मी या जगाचे मर्दन करून ते पाण्यात बुडवीन. संपूर्ण जग समुद्रमय करूनच मी तुझ्यासह सुखाने झोपेन. देवीने स्पष्ट केले, हे परम तेजस्वी देव, मी या जगाचा संहार करणार नाही. मी माता असल्यामुळे प्रत्येक व्याकुळाने चेष्टारहित हे जग भक्षण करणार नाही. श्री स्वभावानुसार माझे हृदय करुणामय आहे. हे जगतपती, हे जग मी कसे भक्षण करू, जेव्हा श्री शंकर आपणच याचा संहार करावा. अशा प्रकारे देवीने सांगितल्यावर श्री शंकराने क्रोधित होऊन हुंकाराने धमकावून त्या महेश्वरीला भयभीत केले. त्यानंतर क्रोधपूर्ण नेत्रात पाहत ओम हुम फट त्वम स असे म्हटले. भरतवंशोत्पन्न राजा श्री शंकराच्या क्रोधित हुंकारामुळे ती विशालाक्षी रुंद कटिवाली देवी तक्षणीच काल रात्री समरौद्र रूप झाली. हुम उच्चारत मोठ्या आवाजाच दशदिशा प्रतिध्वनित करत महारौद्र रूपात पुढे सरसावून लागली. त्यावेळी ती वीज पडल्यासारखी दुःख दर्शनीय, विजांच्या समूहाप्रमाणे चंचल, ज्वालाप्रमाणे भयंकर, विजेच्या अग्निसम नेत्रवाली होती. विखुरलेल्या केश संभार असलेल्या विशालाक्षी, कृशग्रीवा आणि उदरवाली, व्याघ्र चर्मरूपी अस्त्र अन सर्परूपी यज्ञोपवीत धारण केलेली, अग्नीच्या ठिणगीप्रमाणे विंचू व सर्पाने विभूषित झाली. तिचा विस्तार तसेच उंची त्रैलोक्यात व्यापली. ती प्रकाशमान शरीराची, कृष्ण सर्पाने एक कर्णकुंडल घातलेले, हातात चित्रदंडनी, अंगावर व्याघ्र चर्म धारण केलेली होती. जगाचा संहार करणारी ती महाभयंकर रूप धारण करत, क्रूर फुत्कार टाकत, ओठांचा कोपरा जिभेने चाटत पुढे जात होती. मुख पसरवून धुरधर आवाज करीत जगात क्षोभ उत्पन्न करणारी झाली. तिच्या पाठीमागे भूत खेळत होते. दीर्घ श्वासोश्वास करणारे ती भयंकर क्रूर होती. ती अट्टहास करत होती. त्या अग्निकुंडात मोठे नेत्र व विकृत नासिका असलेल्या देवीने विनाशक किलबिल शब्दावरव करत संपूर्ण जग जाळले. तेव्हा जळताच देवगण पृथ्वीवर पडू लागले. यक्ष, गंधर्व, किन्नर आणि मोठमोठे सापही पडले. हा हा हे हे आवाज करत भूताचा संघ झंझावाती मुखातून बुडबुडे बाहेर टाकत तुटणारे तारे, कडाडणाऱ्या विजांबरोबर रडक्या आर्त स्वरात सह पडत होता. तेव्हा उसळणाऱ्या, पडणाऱ्या, जळणाऱ्या भूतांनी संपूर्ण पृथ्वी, विश्व, चराचरासहित त्रैलोक्य व्यापले. होणाऱ्या चटाचटा आवाजाने पडणाऱ्या पर्वत शिखरांनी, तिथे होणाऱ्या भयंकर उत्सवात ती माता श्री रुद्राच्या आनंद वर्धन करणारी झाली. भूताची हिंसा करत, चरजीवांचे भक्षण करत, चरांना दाताखाली चावत, विविध गणांना घेऊन हाहाकार माजवत जगाचा संहार करण्यात, गर्त पडणाऱ्या रक्ताच्या धारा समक्ष पाहत रक्ताचे शिंतोडे अंगावर उडवलेली अशी भयंकर चंडी रूपात पार्वती उपस्थित झाली. भृंगू आदी महर्षी जे महलोकात पोहोचले होते, ते सुद्धा तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी शतवार नष्ट होत राहिले. यक्ष, सर्प, राक्षसासह काही सुरांनी सुद्धा पाताळात प्रवेश केला. तसेच अन्य गुहा आदीत लपले. त्या प्रलय काळात श्री महादेव द्वारा नियुक्त झालेल्या त्या मृत्यू समान देवीने सर्व दिशा व्यापल्या. एकटी असूनही ती 9,64 शतरूपावली अट्टहास करत 1,000 लाख करोड रूपातील पार्वती देवी नाना आयुध, आकार
आणि नाना वादनांसह भ्रमण करत होती. शिवाज्ञेने ती पार्वती देवी अशी भयंकर रूपधारी झाली. हे राजा, सर्व दिशांमध्ये आकाशात भयंकर आयुधधारी नष्ट होत असलेल्या प्राण्यांना विरोध करत भाला दांडपट्टा हाती घेतलेले शिवगण त्या देवीस अनुसरत होते. त्यावेळी विनायकनासह जगाचा संहार करणे काही अति भयंकर मातृगणही पुढे सरसावले. त्यानंतर त्या देवीचे कुंद पुष्प अन चंद्रासमान दात हजारो करोडो योजन वाढले. दातनी हाताची क्रूर तीक्ष्ण कठोर नखे पृथ्वी आणि आकाशाला खेचू लागली. त्या दाताच्या प्रहाराने वन व पर्वत चूर्ण झाले. शिळा समूहाचे हजारो तुकडे झाले. हे नृपश्रेष्ठ, हिमालय, हेमकूट, निषद, गंधमादन, माल्यवान, नील तसेच महापर्वत, श्वेत, मेरू, मध्य, इलापीठ, समुद्र आणि लोकलोकासहित सप्तद्वीप हे सर्व कंपित झाले. दातरूपी वज्राच्या स्पर्शाने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. सर्वत्र भयंकर उत्पाताने दिशा व्याप्त झाल्या. ताराग्रह समुदाय, सर्व देवगण, महामातृगण आणि हजारो शिवांनी घेरलेली ती देवी त्या प्रलय काळात सर्व जगात भ्रमण करत होती. सर्वत्र भ्रमण करणाऱ्या, भटकणाऱ्या, विलाप करणाऱ्या, उपद्रव करणाऱ्या, जाळपोळ करणाऱ्या अशा श्रीरुद्राच्या गणांनी दश दिशा भरून गेल्या. विखुरलेले शिला समूह, केश, शुष्क हाडांनी भरलेल्या जळलेल्या गावात आणि शहराच्या भस्माच्या ढिगाऱ्यात, शीतांच्या धुरांनी व्याप्त, हाहाकारांनी व्याकुळ आदी तीन दुःखमय आक्रोश युक्त चराचरासह सारे त्रैलोक्य त्यावेळी निराधार आणि रक्षण रहित निराश्रित झाले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कालरात्री कृत जगत संहार वर्णन नावाचा 14वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर. अध्याय 15वा. सृष्टी संहार प्रारंभ वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. तंतो मातृसहस्तश्चे रौद्रस्य परिवारिता कालरात्रिर्जगत् सर्वे हरते दीप्तलोचना. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले. त्यानंतर हजारो माता आणि रुद्रांनी युक्त प्रदीप्त नेत्रावली काळरात्री संपूर्ण जगाचा विनाश करू लागली. तेव्हा श्री ब्रह्म, श्री विष्णू, शिवरूपवाली शक्ती, वायू, अग्नी, इंद्र, यम, वरुण, स्कंद तसेच भगवान वराह किंवा नरसिंहाच्या त्या भयंकर शक्ती चंद्र, शूल, गदा, खडक, वज्र, तलवार, दांडपट्ट्यासह त्यावेळी भ्रमण करत होत्या. काळ रात्र रूपी उमादेवीने प्रेरित सर्व माता प्रलय खडवांग आयुध तसेच अर्धज्वलित काष्टासहित दश दिशांना धावत होत्या. त्यांच्या चराचराच्या तीव्र प्रहाराने तसेच हुंकाराच्या उच्चारणामुळे हे सर्वत्र त्रैलोक्य पूर्ण तया जळत होते. हाहाकाराने आक्रंदत संतप्त मार्ग, घर, गोपूर नष्ट झालेली, संपूर्ण कपाळ, केश संभार, अंग करबूर झालेली ही पृथ्वी महाभयंकर दिसू लागली. हे नरपश्रेष्ठ, हजारो योजन पसरलेला जंबूद्वीप घर्षित करून सर्व नष्ट केला. जंबूद्वीप, शाक, कुश, कौंच, गोमेद, शाल्मली तसेच पुष्कर द्वीपात आणि पर्वतात राहणारे सर्व मृत्यूभूत तसेच मातृगणांनी त्रस्त होऊन नष्ट झालेत. मांस, मद, चरबीने उग्र महानांदाहून भयंकर महासुराच्या कपाळावरील मंदिराच्या गंधाने मोहित हजारो ज्वालांनी व्याप्त विजेसम प्रकाशित कुंडल धारण केली. रक्त धारांमुळे लाल अंगाची महामायात भीषम मांस चरबी प्रिय असणारी रक्त पिता पिता हातात कपाल खापर घेऊन देवदानवांचे भक्षण करत भयंकर रूपात मोठमोठ्या आवाजात विपरीत हसत नाचत त्रैलोक्याला भयभीत करत होती. विजेच्या तीव्र कडकडाटासम हसणारी सप्तद्वीप तसेच समुद्रापर्यंत पृथ्वीला खाऊन तिथे भगवान शंकर होते. तिथे स्वस्थानावर ती देवी पोहोचली. जिथे मातृगणासह श्री नर्मदा तटावर निवास केला. शरीर रूपी देवाच्या प्रेत पर्वतावर प्रसन्न वदनाने ती नाचू लागली. देव अमर असतात असे सांगितले जाते आणि शरीराला प्रेत म्हणतात. हे नृपश्रेष्ठ, हा पर्वत अस्थि समूह मांस चरबी आदीने युक्त प्रेताने व्याप्त होता, म्हणून विद्वान त्याला अमरकंटक संबोधितात. महापवित्र लोकात शंभुद्वार तो निर्माण केला आहे. तिथे उमादेवीसह श्री शंकर नित्य निवास करतात. जेव्हा नियमानुसार त्याच्या चरणासमोर मी उपस्थित झालो, त्यानंतर ताल देत देत उत्साहित होणाऱ्या गण मातृगणासह श्री शंकर मृत्यू बरोबर अति प्रसन्न होऊन नृत्य करू लागले. खडवांग, युद्ध, धर्म, अर्धज्वलित काष्ट
व दांडपट्टा घेतलेले वामन, खूप छोटे जटाधारी मुंड, उंच मान, लोंबणारे केस, ओठ केस, मोठे मूत्रेंद्रिय, उदर, भुजा आणि भयंकर विरूप मुखावाले गण मांस चरबी आदी हातात घेऊन नाचू हसू लागले. विपरीत काळ असल्यामुळे तो पर्वत अतिशय दुःखमय झाला होता. त्याच्या मध्यात जगाला परम भय देणाऱ्या महाभयंकर विजय समान पिवळ्या केसवाल्या नाचणाऱ्या मृत्यूला मी पाहिले. त्याच्या शेजारी बसलेली देवी श्वेत वस्त्राने विभूषित, कुंडल झंकारयुक्त गालवाली, सर्परूपी यज्ञोपवीत धारण केलेली, विविध विचित्र रूप हारांनी श्री महेश्वराचे पूजन करणारी, अनेक तरंगयुक्त भवरे असलेली सागरासम विश्ववंदिता माता श्री नर्मदालाही पाहिले. हे भरतवंशोत्पन्न राजा, मोठे तलाव तसेच नदीच्या पतनाने दृश्य अदृश्य रूपाने सर्वांना मध्यभागी सुरसिद्ध अशी ती मुनिवंदिता होती. यात भयंकर 49 भेद असलेली मोठमोठ्या लाटांनी संपन्न जगाला सजल करणारी मृगसम कृष्ण वस्त्र परिधान केलेली श्री नर्मदा पुन्हा पाहिली. धूमवर्णीय तसेच विजेप्रमाणे कडाडत सप्त प्रवाहात वाहणारी श्री नर्मदा मी पाहिली. नृपश्रेष्ठ अशा प्रकारे चंद्र सूर्य किरणांनी युक्त चराचरात्मक जग शून्य झाले. हा अनुभव संहार मी प्रत्यक्ष पाहिला. मोठ्या उत्पाताने उत्पन्न नक्षत्र मंडळाच्या विनाशाने युक्त अलात चक्राप्रमाणे संपूर्ण दृश्य अतिशय वेगाने घुमवत करोडो विमाने परिपूर्ण किन्नर महासर्पासह गरजणारा महावायू उठल्यावर सर्व चराचरात कंपित झाले. श्री रुद्र मुखोत्पन्न संवर्त नावाने प्रसिद्ध त्या वायूने त्या विस्तीर्ण सप्त समुद्रांना शुष्क केले. भस्मयुक्त उंच बद्ध जटाकलापवाले जे तेजस्वी विशाल शूल धारण केलेले श्री शंकर प्रतिदिन तुमची रक्षा करो. कंठी कपाळमालाधारी महासर्परूपी सूत्रांनी बद्ध जटाधारी महासूत्रधारी पिनाकपाणी कवच किरीटधारी सर्व गात्र स्मशान भस्मलिप्त असे श्री भगवान शंकर होते. गात्र सर्प लपोटीत, गळ्यात विषाची निलिमा, भाळी नेत्र, अग्निरूप, मस्तकी चंद्रनी गंगेचे सुशोभित असे ते होते. पिनाक धनुष्य व खडा व रंग आयुधयुक्त भयंकर हस्तवाले व्याघ्र चर्म परिधान केलेले भगवान श्री शिव शंभू डमरूचा आवाज करत शोभायमान दिसत होते. ते भगवान श्री शंकर प्रलय काळात सप्तलोकात बाह्य रूपात महाभुजांनी सर्व लपेटलेल्या सूर्योदया समान अत्यंत रक्तार्णवाचा अतिल भागवाल्या नेत्रांनी संध्याकालीन मेघ रक्त कमल पद्मरागमणी शेंदुरानी विजय समारक्तवर्ण प्रकाशमान तेजस्वी लिंगाने लोचनाने क्रीडा करत होते. ते भगवान मेरू पर्वताला घेऊन जणू सुवर्णमय दंडाने संहार करत चरणाग्रीव क्षेपाने पर्वत विखरून जगाचे स्वरूप नष्ट करत भ्रमण करू लागले. सर्व लोक संहाराची इच्छा करत ते भयंकर अट्टहास करत होते. जगदीश महाप्रभू श्री शंकराने सर्वांना व्याकुळ करत संपूर्ण त्रैलोक्याचा संहार केला. जगाचा संहार करणाऱ्या अजन्म देवश्रेष्ठ श्री महेश्वराला पाहून मातृगणासह ती काळ रात्र रूपी देवी आणि अन्य सर्व शिवपूजन करू लागले. नंदी भृंगी आणि अन्य गणादी जगतश्रेष्ठ सर्वांचे एकमेव कारण कामशत्रूंचा सर्वांना संहार केल्यामुळे त्या हररूप श्री शंकराला रात्रंदिवस प्रणाम करू लागले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सृष्टी संहार प्रारंभ वर्णन नावाचा 15वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. अध्याय 16वा. ब्रह्मकृत शिवस्तुती वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. समामृतृभिः भूतगणैश्च घौरैर्वृतः समान्तस्स ननर्तशूली गजेन्द्रचर्मावरणे वसानः सहर्तुकामश्च जगत्समवस्त. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले. मातृगण तसेच भयंकर भूतगणांनी सर्वत्र घेरलेले गजराज चर्म धारण करत सर्व जगाचा संहार इच्छिणारे त्रिशूळधारी श्री शंकर नृत्य करू लागले. देवाधिदेव अनेक मंत्रांनी बद्ध मालायुक्त मांस चरबी आणि रक्ताने भूषित गात्रवाल्या श्री शंभू महादेवाचे त्रैलोक्य दाह समाई नृत्य केले. प्रलय काळात जगश्रेष्ठ महाप्रभावी व्यापक परमेश्वराने संवर्तक नाव ठेवून
काळरात्रीद्वारा संपूर्ण त्रैलोक्य दग्ध केल्यानंतर चिंगारी तसेच धुराने मिश्रित भडकलेल्या ज्वाळा तसेच तीव्र वायू तुल्य भयंकर अट्टहास केला. त्या श्री रुद्रदेवाने वडनावलाप्रमाणे भयंकर मुख विस्फारले. त्याच्या मुखातून निघलेले हजारो विजांच्या कडकडाटासह त्या भयंकर अट्टहासाने दशदिशा भरून गेल्या आणि सर्व महासागर क्षोभित झाला. तो आवाज तो तीव्र होऊन ब्रह्मलोकापर्यंत व्यापला. सारे ब्रह्मांड भांडे हलले. हे काय चालले आहे? अशा प्रकारे चित्त व्याकुळ झालेले ते ऋषी भयभीत झाले. तेव्हा अचानक घाबरलेल्या त्या सर्व सुरांनी महागणासह श्री ब्रह्मदेवाला प्रणाम करून विचारले, विजेच्या तीव्र कांतीहून प्रकाशमान तेज आणि भीषण अंगाने युक्त प्रलयकालाच्या अग्नीने व्याप्त शरीर धारण केलेले हे कोण पृथ्वीवर खेळ करत आहेत? त्याच्या अट्टहासाने संपूर्ण संसार व त्रैलोक्य विमोहित आणि व्याकुळ झालेले दिसत आहे. हे क्षणभरात त्रिभुवनाचा संहार करण्याची इच्छा करत आहेत काय? सप्तसमुद्राबरोबर तुमच्यासह जनलोक आणि सत्यलोकही गतिशील झाले आहेत, विनाशाकडे जात आहेत. हे सर्वज्ञ देवा, या सर्वाच्या संहाराची इच्छुक देव कोण आहे? तुम्ही त्या देवाला सांगा की अशी विषम स्थिती आम्ही कधी पाहिली नाही. तुम्ही याचे यथार्थ रहस्य जाणता आणि आम्ही सर्व आपणास श्रेष्ठ मानतो. ऋषींचे हे वाक्य ऐकल्यावर श्री ब्रह्मदेवाने सुरासुरादींना आश्वासन देऊन सुंदर भाष्य केले. श्री ब्रह्मदेवाने सांगितले, काल स्वरूप अक्षय आत्मा श्री रुद्र संपूर्ण त्रैलोक्याचा संहार करू इच्छितात. 100 वर्ष पूर्ण झाल्यावर ते या प्रकारे शयन करतात. ते भगवान श्री रुद्रच आहेत, यात आश्चर्य नाही. हे श्री महादेव, कालगती भेदानुसार संवत्सर, परिवत्सर, उद्भवत्सर आणि वत्सवरूप आहेत. हे दृष्ट अदृष्ट रूपाने अतिपूजित व हवन केल्यावर अति प्रकाशमान स्थूल सूक्ष्म तसेच परमाणुतील रूप आहेत. त्रैलोक्यात याहून श्रेष्ठ असे काही नाही. हे प्रभू, परब्रह्म आदी नावाने प्राचीन तसेच कारण कार्यरूप आणि सर्वोच्च सर्वसमर्थ आत्मरूप तसेच काळ समान रूपवाले आहेत. हे ईश्वर, आमच्यावर प्रसन्न हो. असे सांगून ब्रह्मदेवाने सनत कुमारादी ऋषींच्या सह एकाग्र चित्ताने त्यांना संतुष्ट केले. श्री ब्रह्मदेव म्हणाले, हे सर्व स्वरूप सर्वव्यापी सुशांत मूर्ती, घोर रूपी नमस्कार असो. सर्वात्मका आपण पुन्हा पुन्हा नमस्कार असो. महात्मा भूतपते आपणास पुन्हा नमस्कार असो. ओंकार व हुंकार तसेच स्वाहा व षटकाराने परिकृत अशा आपणास पुन्हा पुन्हा नमस्कार असो. त्रिगुण स्वामी श्री महेश्वर, आपण वेद स्वरूप आहात. हे त्रिगुणात्मका आपणास नमस्कार असो. हे श्री रुद्रदेव, आपण श्री शंकर, आपण श्री महेश्वर आहात. आपणच परमप्रधान स्वरूप असून सर्वाग्रे प्रविष्ट आहात. आपणच साक्षात श्री विष्णू रूप, श्री रुद्र स्वरूप आणि प्रतितामह श्री ब्रह्मा आहात. काली, कराली आदी सप्त जीवावाले व अनंत जीवावाले आपणच आहात. सृष्टा व सृष्टी आपणच आहात. हे प्रभू, विश्वाचे एकमात्र ज्ञेय तत्व व विश्वनिधान आपणच आहात. वेदज्ञात विद्वान ब्राह्मण आपणच सर्वश्रेष्ठ मानतात. आपणच परापर सूक्ष्म तत्व आहात, ज्यामुळे वाणीसह मनासुद्धा निवर्तते, चिरंतर प्रवासात जाते. श्री महादेवाने सांगितले, विविध मंत्रांनी तुमच्याद्वारा माझी स्तुती झाली आहे. मी शांती धारण करणार आहे. अनेक मुखाने हे जग जाळणारे आणि सामर्थ्याने त्याचा संहार करणारे आपण माझ्याकडे लक्ष द्या. हे ब्रह्मांडाचे स्वामी देवेश श्रीशंकर ब्रह्मदेवाला असे सांगून आणि आश्वासन देऊन देवीसह अंतर्धान पावले. महापापी पुरुष सुद्धा हे परमपवित्र स्तोत्र ऐकून सद्गती मिळवतात आणि प्रकाशमान विमानाने रुद्रलोकात जातात. प्रिय युधिष्ठिर, जो श्रेष्ठ ब्राह्मण हे स्तोत्र वाचतो त्याला कधी भय नसते. युद्ध, चोरी, अग्नी आदी संकटात व वनात तसेच समुद्रातही भगवान श्री शंकर निसंशय त्याचे रक्षण करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ब्रह्मकृत शिवस्तुती वर्णन नावाचा 16वा अध्याय पूर्ण झाला.
नर्मदे हर. नर्मदे हर. अध्याय 17. द्वादशादित्य रूपात जगत संहाराचे वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. एवं संस्तुयमानस्तु ब्रह्मधर्मनि पुंगवे ब्रह्मलोकगतैस्तत्र सहजाः हार जगत प्रभू. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले. याप्रमाणे ब्रह्मलोकात राहणारे मुनी तसेच श्री ब्रह्मदेव आदीद्वारा चांगल्या प्रकारे स्तुती केल्या प्रभूने जगाचा संहार केला. त्या महाभयंकर स्वरूप दक्षिण भिमुख अव्यय मोठमोठ्या दातांनी उत्कट आवाज करणारे पाताळ तलातील जणू शोभा उद्युत ज्वालाग्नी समान पिवळे नेत्र असलेले भयंकर रोमारोमात कंपन उठविणारे महाजीवा महादात असलेले महासर्प शिरोधारी महासूर शिरोमाला धारण करते महाप्रलयाचे कारण महासमुद्राची जलरूपी आहुती पिणाऱ्या वळणावळा समान तसेच जिभेने नष्ट जग चाटणाऱ्या श्री महादेवाचे मुख श्री ब्रह्मदेवाने पाहिले. लाखो करोड योजन पर्यंत दस दिशांना त्या महाभयंकर मांसमेध वसोत्कट श्री रुद्राचे हजारो दात खूप वाढू लागले. श्री ब्रह्मदेवाने त्या दाताग्रात सूर असुर गंधर्व यक्ष उरग तसेच राक्षसांना चिकटलेले पाहिले. त्या सर्वांचे शिर दातरूपी यंत्रात चूर्णित होत असताना दिसले. हे राजा, ज्या प्रकारे नाना तरंग तसेच फेन समूह युक्त नद्या समुद्रात समाविष्ट होतात त्याच प्रकारे या जगाचा त्याच्या मुखात प्रवेश होताना दृष्टीस पडला. अथांग समुद्रापर्यंत पसरलेले अनेक जीवरूप हे विश्व मेघाप्रमाणे भयंकर आवाज करत जळत त्या विशाल श्री रुद्रमुखात प्रविष्ट झाले. त्यानंतर त्या भगवान शंकराच्या मुखातून ठिणग्या व धुरासह भयंकर अग्निसम धगधग त्या अनेक रूपी ज्वाला सर्व दिशांना प्रकाशित प्रज्वलित करत होत्या. अद्भुत रूपधारी श्री रुद्राचे जिव्हा दातवाले मुख सूर्याच्या सहस्र ज्वालांनी पूर्ण झाले होते तेव्हा ते एकटेच द्वादशात्म सूर्यरूप झालेत. त्यानंतर श्री रुद्रांगणातून निघालेले 12 सूर्य दक्षिण दिशेचा आश्रय घेऊन पृथ्वी जाळू लागले. पृथ्वीवर असलेले जे ठिकाण काही वृक्षलता तृणरूप जीवन होते ते अनावृष्टने शुष्क झाले होते. सारी पृथ्वी पूर्णतः व्याकुळ झाली. श्री रुद्रोत्पन्न त्या सूर्यामुळे अचानक जळणारे ते सर्व जग ग्रह ताऱ्यांसहित नष्ट होऊन धुराच्छादित झाले. संपूर्ण भूमंडळ अचानक प्रकाशित होऊन जळू लागले. तसेच संपूर्ण चराचर ज्वाळांनी व्याकुळ झाले. सप्तदीप्त समुद्र नदी तलाव तसेच समस्त जग यज्ञातीत आहुती समान हा अग्नी भक्षण करू लागला. श्री रुद्रोत्पन्न प्रखर तेजाने प्रज्वलित ज्वाळांनी परिपूर्ण सूर्याने संपूर्ण जग जाळून टाकले. त्या सूर्याची किरणे एकत्रित होऊन चराचरासर त्रैलोक्याला दग्ध करत होती. त्या रुद्राने सप्तदीपासहित समस्त पृथ्वीला जाळून टाकले तेव्हा सुमेरू ते मंदरचलापर्यंत पृथ्वीला जाळून सप्त पाताळ भेटून नागलोकही जळले. हे युधिष्ठिर, त्या अग्नीने ताऱ्यासह समूह आणि त्याखालील सप्त पाताळ चहूबाजूने जाळत भ्रमण केले. ज्याप्रमाणे भातात चालवून उठवणाऱ्या ज्वालांनी लोह रात्रीत जळत असते त्याप्रमाणे प्रलय काळातील प्रज्वलित विनाशकारी अग्नीने सारे जळू लागले. त्यावेळी ही पृथ्वी वृक्ष तृण नदी निर्झर तलाव व पर्वत रहित होऊन कासवाच्या पाठी समान दिसू लागली. संपूर्ण चेतन जग ज्वालांनी व्याकुल करून महारुद्र रूपधारी भगवान श्री शिव स्थित झाले तेव्हा मातृगणांनी युक्त यक्ष सर्प तसेच राक्षससह हरित लोचन देवी महादेव श्री रुद्रात प्रविष्ट झाले. हे निष्पाप युधिष्ठिर, अग्नीच्या शांत ज्वाला समतीला परम शांती प्राप्त झाली. तसेच हे संपूर्ण जग त्रैलोक्यासह जळाले. 10,000 युगापर्यंत केवळ जल प्राशन करून मी भगवान श्री शंकराची आराधना केली म्हणून मी तसेच अयोनिजा श्री नर्मदालाही दग्ध झाली नाही. शिव आराधनेमुळे मी अजरामर झालो. मी शिव आराधना अमघर्षण अमोघ वामदेव त्र्यंबक वृषभ त्रिसर्प सुपर्ण दुर्गा सविता बृहदारण्य बृहत्साम आणि उत्तर तसेच सद्गायत्री शिवोपनिषद प्रथित सूक्त तसेच मृत्युंजय आदी मंत्रांनी केली.
अमृत तुल्य महाप्रभावशालीने श्री नर्मदाला सोडून नदी समुद्रासहित संपूर्ण पृथ्वी भस्मसात झाली. महेंद्र, मलय, संयम हे मुकुट, माल्यवान, विंध्य आणि पारियात्र हे 7 कुल पर्वत आहेत. 12 सूर्याने दग्ध तुटक्या फुटक्या शिळा असलेले वेगवेगळे विखुरलेले हे सर्व पर्वत जळले, पण श्री नर्मदा नष्ट झाली नाही. देवगंधर्वाने सेवित पर्वतराज हिमालय हे मुकुट, निषद, गंधमादन, माल्यवान, पर्वश्रेष्ठ, नील आणि उच्च शिखरांना श्वेत शृंग आदी सर्व प्रलय कालाच्या अग्नीत दग्ध झाले, पण श्री नर्मदा तेव्हाही नष्ट झाली नाही. हे राजा, या प्रकारे मी महापुण्यवान नर्मदाला सोडून युगांत समयी पूर्वी सर्वांचा विनाश पाहिला. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील द्वादशादित्य रूपात जगत संहाराचे वर्णन नावाचा 17वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर. अध्याय 18वा. श्री नर्मदा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. निर्दग्धेऽस्मिंस्तको लोके सूर्यैरीश्वरं संभवैः सप्तभिश्चार्णवे शुष्के द्वीपे सप्तभिरेव च तन्तो मुखान्तस्य घना महोद्बलाना निश्चे रुद्रिंद्रायुध तुल्यरूपः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, भगवान श्री शंकरापासून उत्पन्न 12 सूर्याद्वारा संपूर्ण जग दग्ध झाल्यावर समुद्र सुकले, तसेच सप्तद्वीप जळाले. त्यानंतर श्री रुद्र मुखातून अति भयंकर इंद्रधनुष्यासम रूप असलेले दाट मेघ श्री शंकर प्रेरित जगाला अंधकारमय करण्यासाठी निघाले. त्यातील काही मेघ नील कमलासमान कांती असलेले, काही अंजनासम काळे काळे, काही गायीच्या दुधासमान, काही कुंद पुष्प आणि चंद्रासमान होते, काही मोरपिसाच्या आकृतीसारखे, तर काही धूररहित अग्निसमान तेजस्वी होते. काही मेघ महापर्वतासदृश्य आणि काही मोठ्या माशांच्या समूहासारखे, काही मोठ्या हत्तीसारखा आकार असलेले, तसेच काही मेघ मातीच्या उंच ढिगाऱ्याप्रमाणे होते. काही चंचल अंतरंग समूहासम, काही विशाल प्रसादसम वा किल्ल्यासम आणि गोपुराच्या मनोऱ्यासम, वीज तसेच लपेटलेल्या हिऱ्याप्रमाणे सुशोभित कडा असलेले होते. चौफेर घेरलेले नियच्छादित अंगाचे ते भगवान श्री शिव स्वतः संवर्तक नामक मेघाच्या रूपात अवतरले आणि महाभयंकर पर्जन्य वृष्टी करून त्यांनी संपूर्ण जगाला जलमय समुद्राप्रमाणे केले. सर्व महामेघ आणि इंद्राच्या वज्राहूनही मोठे, तसेच इंद्रधनुष्याने लपेटलेल्या अंगाचे श्री शिव गंगाजलाच्या प्रवाहाने आवृत्त व भय व्याकुलांगी असा मी पाहू शकलो नाही. हस्तीसम वारंवार जल पिऊन मेघ सर्व बाजूंनी जळणारे हे जग जलमय करून अदृश्य झाले. 7 महासमुद्र, सरोवर, द्वीप, साऱ्या नद्या आणि सर्व लोक जलाने परिपूर्ण होऊन एक समुद्रमय झाले. अग्नी, चंद्र तसेच सूर्यरहित या चराचर जगात काहीच दिसत नव्हते. नक्षत्र रहित आणि अंधकारमय प्रकाशात वायुयुक्त अमित स्थानी काहीच दृश्यरूप नव्हते. हे राजा, त्या महाजलावघात मी त्या श्री महादेवाची विशुद्ध अंतकरणाने स्तुती केली. मी या अवस्थेत कोणत्या शरण्य रक्षकाकडे रक्षणार्थ जावे याबाबत विचार करून जलप्रविष्ट असलेल्या मी शरणागत रक्षक प्रकाशमान प्रभूचे हृदयात स्मरण चिंतन करू लागलो. मी त्या रक्षक श्री महादेवाला नमस्कार करतो. मी त्या शरणागत आहे असे म्हणून त्या दिव्य स्वरूपाचे ध्यानही केले. हे राजपुत्र, ध्यान केल्यावर प्रभू कृपा प्रसादाने शांतीचित्त होऊन जलपार करू लागलो. देवीच्या कृपेने माझी ग्लानी व भ्रमही नष्ट झाले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 18वा अध्याय पूर्ण झाला. श्री नर्मदे हर.